महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री असं 42 जणांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे। या मंत्रिमंडळाचा विचार केला तर भाजपचे 20, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांचा यात समावेश आहे। यातील जवळपास 50% नवे चेहरे पाहायला मिळतात। कुठे एकाच तालुक्यात 2 मंत्रिपद तर कुठे राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्याला मंत्रिपदच नाही असं काहीसं मंत्रिमंडळ हे पाहायला मिळत आहे। मंत्रिमंडळात 4 महिलांचा देखील समावेश केला गेलेला आहे। मात्र इतर अनेक मोठे नेते असे आहेत ज्यांचा विचारही मंत्रिमंडळात केला गेला नाही। जिल्हानिहाय विचार केला तर पुणे जिल्ह्याला 4 मंत्रिपद देण्यात आली आहेत, सातारा जिल्ह्याला 4 मंत्रिपद, जळगाव जिल्ह्यात 3 नेत्यांना मंत्रिपद, ठाणे जिल्ह्यामध्ये 3 नेत्यांना मंत्रिपद, नागपूरमध्ये 3 नेत्यांना मंत्रिपद मिळालेली आहेत, नाशिक जिल्ह्यात देखील 3 मंत्रिपद, यवतमाळ जिल्ह्यात 3, कोल्हापूरमध्ये 2, मुंबईमध्ये 2, रत्नागिरीमध्ये 2, रायगडमध्ये 2, बीड जिल्ह्यात 2, संभाजीनगर 2, अहिल्यानगर 1, धुळे 1, परभणी 1, बुलढाणा 1, लातूर जिल्ह्यात 1, वर्धा, सिंधुदुर्ग प्रत्येकी 1 अशा पद्धतीने मंत्रिमंडळात पाहायला मिळत आहेत। परळीत एकाच तालुक्यात मुंडे बहीणभाऊ मंत्री झालेत, तर पुणे जिल्ह्यात शहरात 2 आणि शेजारी असणाऱ्या बारामती आणि इंदापूरला मंत्रिपद मिळालेलं आहे। अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू मिळाला आहे, तर अनेक मोठी नावं मंत्रिमंडळाच्या यादीतून वगळण्यात आलेली पाहायला मिळतात। राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सांगली, सोलापूर, अमरावती, नांदेड, जालना या जिल्ह्यातून मात्र कुणालाच मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाहीये। मराठवाड्यातील 4 तर विदर्भातील 7 जिल्ह्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत। मंत्रिमंडळाचा कोटा पूर्ण झाल्याने विस्तार हा होणार नाहीये, तर भविष्यात लवकरच मंत्रिमंडळात फेरबदलही अपेक्षित नाहीयेत। त्यामुळे पुढचे 2-2.5 वर्ष हे जिल्हे मंत्र्याविना राहतील हे मात्र निश्चित आहे। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये या जिल्ह्यात काय घडलेलं पाहायला मिळतं, या नेत्यांना कशा पद्धतीने पुढे जबाबदारी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आज जे काही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, ज्या नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली, त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। एकूणच महाराष्ट्राचं नवीन मंत्रिमंडळ तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा।